नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा आहे. नक्षत्र मूळ आहे. योग शुक्ल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:12 ते 3:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:54 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:25 ते 9:07 आणि यमगंड काळ सकाळी 10:48 ते 12:30 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनु राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर प्रतियोग करेल. नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. तुमच्यातील स्वतंत्र प्रवृत्ती आजच्या दिवशी प्रकर्षाने दिसून येईल. फिरडं वगैरे होईल आणि कामं पूर्ण होताना दिसतील. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मात्र थोडा विचार सखोल करण्यात गरजेचा राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च टाळा. प्रलोभनाच्या मागे लागू नका. कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. अंदाज चुकू शकते. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. भावनांचे आंदोलन जास्त प्रकारात जाणवतील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. त्याकडे काळजी घ्या. तुमची एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. भावभावनाचे आंदोलन जास्त प्रमाणात दिसून येतील. त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर जाणवेल. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. हाती घेतलेली कामं पूर्ण होतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर शाब्दिक चकमकी होऊ शकते. ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता मात्र दिवस उत्तमच राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम करण्याच्या आधी थोडा विचार करा. कामाचा उरक तुमचा दांडगा राहील. एनर्जी लेवल आणि आत्मविश्वास सुद्धा जबरदस्त दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आर्थिक आवक चांगली राहील. मात्र अनावश्यक अतिरिक्त खर्च होऊ शकतील. त्याकडे लक्ष द्या. गुंतवणूक टाळणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. मात्र मनावर भावनांचं अधिराज्य जास्त दिसेल. त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे वादविवाद थोडे ताणले जाऊ शकतील. आरोग्याकडे लक्ष द्या, खास करून मानसिक आरोग्य. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेताना योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावना जास्त प्रमाणात जाणवतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. उत्तम आर्थिक लाभ सुद्धा होतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा आणि गुंतवणूक टाळणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 जून 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.